बाप्पा येणार आहेत म्हणून आपलं स्वयंपाकघर छान सजलंय. मी सुद्धा मस्त ड्रेस घालून तयार झालेली आहे आणि बाप्पांच्या स्वागतासाठी मस्त खुसखुशीत मोदक तयार आहेत. आता गणपती बाप्पा येणार आहेत. आपण वेगवेगळे मोदकाचे प्रकार करतो आणि हे बेसनापासून केलेले आहेत बरं का. चवीला एकदम पेढ्यासारखे लागतात, खुसखुशीत होतात, अजिबात बेसन लाडूसारखे लागत नाहीत आणि एकदा करून ठेवले की 15 ते 20 दिवस आरामात टिकतात. तुम्हाला जर बाप्पाला प्रसाद म्हणून करायचे आहेत, रोज वेगवेगळं काही करायचं आहे किंवा खिरापत म्हणून वाटायला करायचे आहेत ना, हे मोदक एक उत्तम पर्याय आहे. इतकी सोपी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा. नमस्कार. सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आपण काय करणार आहोत हे तुम्हाला समजलेलं आहे आणि अगदी मस्त असं किचन किंवा आपलं स्वयंपाकघर छान आपण सजवलेलं आहे. नवीन नवीन ड्रेस घातलाय, कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. आज आपण बेसनाचे मोदक करणार आहोत आणि हे अजिबात बेसनाच्या लाडूसारखे लागत नाहीत. एकदा केले की 15 दिवस टिकतात. अगदी अचूक प्रमाण सांगणार आहे, तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकाल. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. बेसनाच्या मोदकासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते. त्यासाठी आपण घेतलंय 2 कप बेसन, 1 कप सुक्या नारळाचा चव म्हणजे डेसिकेटेड कोकोनट, अर्धा कप साजूक तूप, 1/4 कप साखर, अर्धा चमचा वेलची पावडर, थोडेसे किसलेले पिस्ते आणि 10-12 केशर कड्या. तर सुरुवात करूया. जाड तळाची कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये आपल्याला घ्यायचंय 2 चमचे साजूक तूप. एकूण आपण अर्धा कप तूप वापरतोय, त्यातलं 2-3 चमचे तूप कढईत घालायचं. इथं मी कपचं प्रमाण सांगितलं, तुम्ही घरातली कोणतीही एक वाटी घ्या, त्या वाटीने इथं सांगितलेलं प्रमाण मोजलं तरी चालतं. आता हे तूप आपण कढईला सगळीकडे लावून घेऊया, म्हणजे आपण यामध्ये जे बेसन भाजतो ते कढईला खूप जास्त चिकटणार नाही. तूप गरम झालंय, यामध्ये घालायचे बेसन. तर कढई चांगली तापली आहे, गॅस कमी करू आणि बेसन 2 मिनिटं भाजून घेऊ. भाजत असताना याच्यातल्या गुठळ्या मोडत राहायच्यात. तर बेसन तुपामध्ये 2 मिनिट भाजलं, थोड्या थोड्या गुठळ्या मोडल्या. अजून थोडंसं तूप घालूया. बेसन भाजताना कधीही तूप थोडं थोडं करून घालायचं, म्हणजे गुठळ्या मोडायलाही सोपं पडतं आणि बेसन चांगलं भाजलं जातं. अजून 2-3 चमचे तूप घातलं. अजून एक 2-3 मिनिटांसाठी भाजूया. तर अजून एक 2 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण 4 ते 5 मिनिट झालेली आहेत. आता बेसन बघा असं हलका रंग बदलला आहे, गुठळ्या बऱ्यापैकी मोडत आल्या. आता आपल्याला सगळं तूप घालायचं आहे. हे सगळं तूप लागणारच आहे. तुम्हाला अगदीच वाटलं बेसन खूपच कोरडं होतंय, शेवटी तूपच सोडत नाहीये, तर अजून एखाद चमचाभर तूप वाढवू शकता, पण ते शेवटी आत्ता लगेच नाही घालायचं. आता मी काय करणार आहे, या तुपामध्ये एकदम मंद आचेवर हे बेसन असं छान सुगंध येईपर्यंत, हलकासा रंग बदलेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत भाजायचं आहे. बेसन आपण जितकं छान मंद आचेवर भाजतो तितकेच आपले लाडू असतील, मोदक असतील किंवा कोणताही पदार्थ असेल, मग त्याला मोहनथाळ असेल, तो अगदी चवीला चांगला लागतो, चिकट होत नाही. आता मी तुम्हाला शेवटी सांगेन की मला एकूण किती वेळ लागला. फक्त लक्षात घ्या, तूप घालायची घाई करू नका, कारण बेसन हे एक असा पदार्थ आहे, त्याच्यामध्ये अशा क्वालिटीज आहेत. सुरुवातीला ते कच्चं असतं, जड असतं, त्यामुळे तूप एकदम ओढून घेतं आणि त्यामुळे ते सुरुवातीला कोरडं कोरडं दिसतं आणि जसं जसं भाजत जाईल तसं तसं तूप सोडायला लागतं. त्यामुळे सुरुवातीलाच तूप घालण्याची घाई करायची नाही. इतकं प्रमाण तर अगदी लागणारच आहे. अगदी शेवटी तुम्हाला वाटलं की तूपच सोडत नाहीये बेसन, तर तुम्ही तूप एखाद दुसरा चमचा ॲड करू शकता. मी तुम्हाला शेवटी सांगेन की मला बेसन भाजण्यासाठी एकूण किती वेळ लागला. मंद आचेवर बेसन छान भाजूया. तर अजून एक 10 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण 14 ते 15 मिनिट झालेली आहेत आणि आपलं बेसन आता बघा तूप सोडायला लागलंय की नाही. हे तूप सोडायला लागलं की समजायचं बेसन भाजत आलेलं आहे. हे बघा आता ओलं ओलं दिसतंय. अजून एक 2-3 मिनिटं भाजूया. थोडंसं कच्चं वाटतंय, थोडासा रंग बदलू दे. मी तुम्हाला शेवटी सांगेन की अजून किती वेळ मला भाजायला लागला. तर अजून एक 4 ते 5 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून म्हणजे बेसन कढईत टाकल्यापासून एकूण 19 ते 20 मिनिट झालेली आहेत. बेसन छान भाजलेलं आहे, तूपसुद्धा सोडू लागलं आहे आणि रंगसुद्धा बदलला आहे, मस्त याचा सुवास येतो आहे. आता या स्टेजला यामध्ये घालायचा आहे डेसिकेटेड कोकोनट. गॅस कमीच ठेवायचा आणि याला 2 ते 3 मिनिटं याच्यासोबत भाजून घ्यायचं, म्हणजे खोबऱ्यामुळं मोदकाला खवटवास येणार नाही आणि ते लवकर खराब होणार नाही. तर नारळ भाजून याला 3-4 मिनिटं भाजून घेतलं. हे दोन्ही छान भाजलं गेलं आहे. गॅस बंद केला आहे. याला थोडंसं कोमट होऊन देऊ. बरं, आता हे आपलं थोडं कोमट झालं आहे. आपण लगेच पाक करूयात. कढई तीच घेतली आहे, थोडीशी धुवून घेतली. त्यामध्ये घ्यायची आहे साखर.
साखर मी 1/4 कप घेतली आहे, तुम्ही थोडंसं प्रमाण कमी केलं तरी चालेल. आता यामध्ये साखर भिजेल एवढं पाणी घालू, साधारण अर्धा कप पाणी घातलं. गॅस मी मोठाच ठेवला आहे, साखर पाण्यामध्ये विरघळवून देऊ. तर साखर याच्यामध्ये विरघळली. आता गॅस कमी करायचा आणि याला एकतारी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आपण आत्ता एकदा चेक करू. कधी कधी काय ना, पाणी कमी घातलं की पाक लगेच तयार होतो. एकदा बघूया. अजून तार येत नाही आहे, याचा अर्थ आपला पाक अजून तयार नाही. 1-2 मिनिटामध्ये पाक तयार होईल. कारण पाकाचं कसं असतं सांगते. तुम्ही पाणी जर खूप कमी घातलं तर अगदी 1-2 मिनिटामध्ये पाक तयार होतो. आणि तुम्ही पाणी खूप जास्त घातलं तर अगदी तुम्ही 8-9 मिनिट जरी शिजवलं तरी पाक तयार होत नाही. कारण ते पाणी आटून ती कन्सिस्टन्सी यायला, तो घट्टपणा यायला वेळ लागतो. त्यामुळं पाणी किती घालायचं, साखर भिजेल एवढं. म्हणजे खूप कमी पण वेळात होणार नाही आणि खूप जास्त वेळ पण लागणार नाही. तर अजून 1-2 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत म्हणजे साखर टाकल्यापासून एकूण 5 मिनिट झालेले आहेत. पुन्हा एकदा मी चेक करते. बरोबर 1 तार तयार होती, आपला पाक तयार झालाय. आता यामध्ये आपल्याला घालायचे हे बेसन, जे आपण भाजून ठेवलं होतं. हे कोमट असलं पाहिजे, खूप गरम गरम घालू नका. आता इथं गॅस कमी करा किंवा बंद करा आणि याच्यामध्ये चांगलं मिसळून घ्या. याच्यातल्या गुठळ्या मोडायच्यात आणि मग आपण गॅस चालू करूया. तर पाकामध्ये बेसन घातलं, त्याच्यातल्या गुठळ्या मोडून घेतल्यावर मी पुन्हा गॅस चालू केला. आता याला अगदी 2 मिनिटं परतायचं. इथून पुढे जास्त वेळ परतायचं नाही. एकतारी पाकामध्ये टाकलं की 2 मिनिटं थोडंसं घट्ट होईपर्यंत परतायचं. मी तुम्हाला सांगेन की मला हे ओळखायचं कसं आणि एकूण किती वेळ लागला. ठीक आहे. तर साधारण 2 ते 3 मिनिटं मी याला परतलंय. आता बघा हे घट्ट झालंय आणि हे पॅनपासून सुटतंय. असं केल्यानंतर असा गोळा होतोय. याचा अर्थ आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. एकतारी पाकात टाकल्यापासून 2 ते 3 मिनिटं, जास्तीत जास्त 4 मिनिटं, त्यापेक्षा जास्त परतू नका. आपलं मिश्रण तयार झालंय. गॅस बंद करूयात आणि याला पूर्ण गार करून घेऊ. आता हे गार झालंय. हे बघा, गार झाल्यानंतर हे तुम्हाला सुरुवातीला काढायला काही थोडासा त्रास होतो, पण हे बघा छान मऊसूत मिश्रण झालंय. तुम्हाला जर वाटतंय खूप गार व्हायला नको, तर तुम्ही थोडंसं कोमट असतानाच याला काढून घेतलं, मोकळं केलं तरी चालेल. बघा छान मऊ मऊ मिश्रण झालंय. वाटतंय का हे बेसनापासून केलं आणि हे अजिबात बेसन लाडूसारखं लागत नाही. खूप छान लागतं चवीला. अगदी पेढ्यासारखं आपलं हे मिश्रण तयार झालंय. याला एकदा मोडून मोकळं करून घेऊया. तर हे बघा, याला आपण छान मळून घेतलंय. मळून घेतलंय म्हणजे हाताने चुरून मऊ करून घेतलं. आता काही नाही, साच्यामध्ये घालायचं आणि मोदक करायचे. साच्याला सुरुवातीला थोडंसं तूप लावायचं. सुरुवातीला एक 4-5 मोदक झाले की मग साच्याला तूप लावून घ्यायचं. अगदी प्रत्येक वेळी लावण्याची गरज नाही. इथं माझ्याकडे हा मध्यम आकाराचा साचा आहे. तुम्हाला पाहिजे तर असा मोठा वापरा किंवा याच्यापेक्षा एकदम पिटुकले येतात, तो साचा घातला, तो साचा वापरला तरी चालेल. आता यामध्ये आपण हे सारण भरूया. घट्ट दाबून घ्यायचं आहे म्हणजे आकार चांगला येतो. याला घेतलं आपण, याला काढून घ्यायचं. मस्त झाला ना मोदक? कसा दिसतं सांगा? आणि किती सोपं आहे. बेसन तुपात भाजायचं, नारळ पण भाजायचा, पाक करायचा, पाकामध्ये 2 मिनिटं परतून गार करायचं. झालंय, मोदक तयार होतात. चला आता मी बाकीचे मोदक असेच करून घेते. तर बघा मस्त मोदक तयार होतात. पटापट असे मस्त साच्यातनं बाहेर निघतात. उरलेले मोदक मी असेच करून घेते. सगळे मोदक झालेले आहेत. हे बघा, या ताटात थोडे, इकडे थोडे आहेत आणि हे आपले फोटोसाठी छान दिसावेत म्हणून मी छान असं डेकोरेट करून ठेवलेले आहेत. हे आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर 40 मध्यम आकाराचे मोदक तयार झाले. खूप मोठा साचा नाही किंवा अगदी लहान घेतला नाही, मध्यम आकाराचा साचा घेतला. हे बघा, आपला पेढा कसा असतो, पेढ्यापेक्षा थोडेसे मोठे. तर हे मोदक तयार झाले. तर हे एकदा केले की 15 ते 20 दिवस आरामात टिकतात. तुम्हाला जर तुम्ही वर्किंग आहात, रोज नैवेद्याला काय करायचं किंवा तुम्हाला प्रसादासाठी करायचे म्हणून तुम्ही हे एकदाच करून ठेवू शकता. तर फक्त इथं सांगितलेल्या टिप्स वापरा. प्रमाण व्यवस्थित घ्या. पाकामध्ये टाकल्यानंतर फार वेळ परतू नका. अगदी फक्त 2 मिनिटं मिसळायचं मंद आचेवर, गॅस बंद करायचा. आणि शक्य असेल ना तर कोमट असतानाच करायला घ्या. कारण जर हे आपण पूर्ण गार होऊन दिलं तर मग थोडासा वेळ लागू शकतो मोदक वळायला. कोमट असताना केले की पटापट साच्याबंद अगदी 5 मिनिटात तयार होतील. गार होत गेलं तर थोडासा वेळ जास्त लागेल, पण एकदम खुसखुशीत मोदक होतात. नक्की करून बघा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप मनापासून शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.